त्यानंतर बुलेटिनमध्ये बातमी आहे महादेव बेटिंग ॲप प्रकरणी। तर यामध्ये मोठी बातमी आता हाती येते। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी साहिल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळत होता। साहिलने 4 दिवसात 6 राज्यांमधून प्रवास केला। त्याला शोधण्यासाठी मुंबई पोलिसांना 6 राज्यांमध्ये त्याचा पाठलाग करावा लागलाय। वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची ओळख लपवून तो वास्तव्य करत होता। तर तांत्रिक पुराव्यांचं विश्लेषण करत मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते। दरम्यान मुंबईहून गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गडचिरोली असा प्रवास करत गुंगारा देणाऱ्या साहिलला पोलिसांनी छत्तीसगडच्या जगदलपूर गावातून अटक केली आहे। दरम्यान साहिलची न्यायालयानं 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। तर महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तो प्रचार आणि प्रसार करत होता। याच पार्श्वभूमीवर साहिल खानला अटक करण्यात आली आहे। दरम्यान त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा फेटाळण्यात आलेला आहे। सध्या पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी साहिल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पळत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे।